माननीय नीलकंठ कुंभार सर, वैशालीताई कुंभार, सिद्धेश्वर अवताडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, प्राध्यापक राजेंद्रजी जाधव साहेब, हेमलता ढमढेरे आणि प्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ कांबळे, या ठिकाणी ज्या वेळेला मी यायचा विचार केला त्यावेळेला मला पहिल्यांदा मलाच काय कुणालाही विठ्ठलाची आठवण येते आणि विठ्ठलाला भेटावं वाटतं आणि त्यामुळं असा विचार केला होता की आधी जायचं विठ्ठलाला भेटायचं आणि नंतर या कार्यक्रमात यायचं. परंतु मला तर वेळ झाला आणि शेवट पंढरीनाथांच्या रूपाने मला विठ्ठलच इथे भेटायला आला. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. प्रियांकाताई जगताप, रतन सरवदे या आणि सगळ्या शिक्षकांचं मला कौतुक वाटतंय की मोठ्या मुलांना शिकवणं सोपं असतं पण इतक्या लहान लहान पिल्लांना शिकवणं खूप अवघड असतं. म्हणून त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवाव्यात. आणि मला पालकवर्गाला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं, जर तुम्हाला तुमची मुलं अतिशय मोठी व्हावी अशी वाटत असेल तर त्यांना प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सांगा. फार मोठ्या मोठ्या ऐश्वर्या राय असतील किंवा कुणीही असतील, विश्वसुंदरी, त्या पण अशा छोट्या छोट्या स्पर्धेमधूनच पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे ही संधी आहे. एक प्रायमाच्या नीलकंठ कुंभार सरांना मी धन्यवाद देतो. त्यांनी अशाच सतत राबवत राहावं, अशीच मुलं या ठिकाणून घडवत राहावीत. आज या ठिकाणी पॅडी साहेबांनी अनेक कार्यक्रम राबवले असतील, परंतु मला एक खात्री आहे, इतक्या मंगळवेढ्यासारखा कार्यक्रम त्यांना कुठेही दिसला नसेल, कारण आज त्यांची कंबर नक्कीच दुखलेली असेल. मला एक तुम्हाला विचारायचंय, स्पर्धेमध्ये मुलांना ज्या वेळेला तुम्ही भाग घेता त्यावेळेला त्याचा आनंद जरूर वाटू द्या, पण त्याचा गर्व वाटून देऊ नका. कुणाला कधी हिणवू नका. लक्षात घ्या, हिणवण्यामध्ये आपली कमतरता दिसती. ह्या सृष्टीवरती ईश्वराने, अल्लाने बरंच काही केलेलं आहे. तुम्ही पाहाल कुठल्याही आंधळ्याचा तुम्हाला ॲक्सिडेंट झालेला दिसणार नाही, कारण तेवढी क्षमता त्या आंधळ्या माणसाला देवाने दिलेली आहे. त्यामुळे कुणालाही हिणवू नका, कुणाच्या व्यंगाला हिणवू नका. कोकणात नारळ भरपूर आहेत, नारळाची झाडं भरपूर आहेत, परंतु अल्लानी पहा, मी सांगतोय ते की एकही माणूस नारळ पडून मेलेला कुणाला दिसला नाही. आणि जर मेलेला असेल तर तो तेवढा नक्कीच पापी असेल. बरोबर आहे ना मी सांगतोय ते? पाहिलं का कोणी नारळ पडून माणूस मेलाय? कधीच दिसत नाही. या ठिकाणी मला विचारायचं अजून, इथे भरपूर पालकवर्ग आहेत, मुलं आहेत, कॉलेजची मुलं आहेत, लहान मुलं आहेत. मी तुम्हाला एक विचारतो, सगळ्यात सुंदर कोण दिसतंय तुम्ही मला सांगू शकाल का? जगातलं नाही मी विचारत, पण भारतातलं सगळ्यात सुंदर व्यक्ती कोण आहे तुम्ही सांगू शकता? कोण आहे भारतातली सगळ्यात सुंदर व्यक्ती? कोण म्हणतंय? मोठ्याने बोला ना. कोणी म्हणतंय ऐश्वर्या राय, कोणी काही. पण मी सांगतो, दुसऱ्याला सुंदर बघण्याच्या आधी सगळ्यात पहिलं स्वतःला सुंदर बघा आणि मग दुसऱ्याला सुंदर बघा. दिसण्यामध्ये सुंदरता नसती कधीच, तुमच्या कौशल्यात, तुमच्या कार्यातून सुंदरता असती. तसं पाहिलं तर अण्णा हजारे, त्यांचं कर्तृत्व पहा किती सुंदर आहे. शरद पवार साहेब किती सुंदर आहेत. तिथं राष्ट्रवादीचे अध्यक्ष बसलेत, त्यांना नक्कीच भूषण वाटेल. परत एकदा मी सगळ्या नीलकंठ कुंभार सरांचा आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी स्पर्धा घेतलीत आणि पंढरीनाथ कांबळे सारखे एक मोठे अभिनेते या ठिकाणी मुलांच्या कौतुकासाठी आणलेत, त्यांचाही मी आभार मानतो. मला या ठिकाणी बोलवलं, मी तुमचा वेळ घेत नाहीये कारण बऱ्याच जणांना घरी जायचंय, स्वयंपाक करायचा आहे. धन्यवाद मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल.